नीट पेपर फुटीचं लातूर कनेक्शन समोर आलेलं आहे। मॉक टेस्ट मधील 42 प्रश्न परीक्षेमध्ये आल्याचा दावा करण्यात आलाय। पालकांनी पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केलेली आहे। नामांकित खासगी क्लासेसची चौकशी होणार आहे। तक्रारदार आणि क्लासेस चालकांच्या नावाबाबत पोलिसांकडून गुप्तता पाळण्यात आलेली आहे। या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे आपल्या सोबत आहेत। वैभव, नीट परीक्षा या पेपर फुटीचं हे आता लातूर कनेक्शन समोर आलेलं आहे। मॉक टेस्ट मधील जवळपास 42 प्रश्न परीक्षेमध्ये जशीच्या तसे आले होते असाही दावा या दरम्यान करण्यात आला। नक्कीच आपण जर पाहिलं तर नीट पेपर फुटी प्रकरणात नाशिक नंतर आता लातूर सुद्धा नाव चर्चेत आलेलं आहे। त्यामुळे एका विद्यार्थ्याने आणि पालकांनी दिलेल्या लिखित तक्रारीनंतर लातूर पोलिसांकडून एका नामांकित खाजगी क्लासेसवाल्याची आज चौकशी केली जाणार आहे। टेस्टमध्ये विचारण्यात आलेले जे प्रश्न होते ते जवळपास 42 प्रश्न हे नीट परीक्षेत जशाच तसे आल्याचा दावा या संबंधित तक्रारदारांनी केलेला आहे। त्यामुळे संबंधित क्लासेसचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का याचा तपास आता पोलीस करणार आहेत। दरम्यान तक्रारदारांनी संबंधित क्लासेस चालकांच्या नावाबाबत पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहे। नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात जी परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने लातूर येथील क्लासेसचा या पेपर फुटीच्या प्रकरणात समावेश असल्याची शक्यता आता तक्रारीत नमूद केलेली आहे। या तक्रारीची दखल घेत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंग साळवे यांना तातडीने चौकशीचे आदेश दिलेत। आज चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नक्कीच वैभव, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।